निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो हा, हॅलो, नमस्कार ताई. श्री श्री स्वामी समर्थ ताई. मी खूप खूप आनंद झाला ताई, मला तुमचा फोन लागला. मी किती महिन्यांपासून ट्राय करतेय फोन तुमचा. तुम्हाला अनुभव हो. शेअर करायचा होता ना? हो 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 ताई, अनुभव शेअर करायचा आहे मला. हा. तर ऍक्च्युली मी नाव आणि प्लेस नाही सांगू शकत माझी, बरं बरं. पण हा हा. तर मला ऍक्च्युली माझं बालपण सगळं अक्कलकोटच्या प्रिमायसेस मध्येच झालेलं आहे. तर मला आता माझं वय आहे 40. तर मला अक्षर जसं कळतं आहे तसं मला स्वामींचे प्रचंड म्हणजे प्रचंड अनुभव आहेत. पण मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार, कारण का मला माहिती आहे. हा. तर तेच म्हणजे ऍक्च्युली मी आता ज्या परिस्थितीतनं जाते ना ताई, ती म्हणजे आता सध्याला मी खूप म्हणजे खूप वाईट परिस्थितीमध्ये आहे. पण फक्त केवळ स्वामींची सेवा म्हणा किंवा स्वामी माझ्या पाठीशी आहेत म्हणून मी त्याच्यातनं अलगद तरुण निघतीये. अरे बापरे. तर ऍक्च्युली म्हणजे तसा फॅमिलीचा सपोर्ट आहे. माझ्या सासूबाई खूप चांगल्या आहेत, त्याच्याबद्दल काही वादच नाहीये. पण काही गोष्टी आहेत की मी अशा फोनवर नाही सांगू शकत. तर माझे मिस्टर थोडेसे म्हणण्यापेक्षा ड्रिंक करतात आणि त्यांचा मला ऍज अ नवरा म्हणून तसा फारसा सपोर्ट नाहीये फायनान्शियली किंवा काय. तर त्याच्यातनं सुद्धा म्हणजे मी खूप रडायची, खूप हे करायची, पण ठरवलं की नाही, माझ्यासारख्या अशा असंख्य स्त्रिया आहेत की त्यांना असे प्रॉब्लेम आहेत. तर मी अक्षरशः म्हणजे अशा स्टेजला आले की आता रडायचं नाही, लढायचं. हा एकच शब्द मी म्हणजे वाक्य मी डोक्यात ठेवलं. आणि ऍज अ सिंगल मदर समजा मला. मी माझ्या मुलाचा संगोपन करते आणि आता सध्याला तो लहान आहे, 10 वर्षाचा आहे. पण स्वामींनी मला इथपर्यंत आणलंय आणि इथून पुढेही ते मार्ग दाखवतील मला, बोट धरून मला त्यांचं चालायचं हे मी डोक्यात आहे माझ्या सगळं तसंच. खरंय खरंय. तर मला एवढं सांगायचंय की खचून न जाता आपण म्हणतात ना, आपले मार्ग हे आपल्यालाच काढावे लागतात. आपल्या बरोबर आपले मित्रमंडळी नसतात, आपले नातेवाईक नसतात. जो कोणी असतो तो आपला परमेश्वर असतो आणि आपले गुरु असतात. तेच आपल्याला मार्ग दाखवतात. किती छान सांगताय तुम्ही. खचून न जाता आपण काय म्हणतात त्याला, स्वामींनाच आपली आई बाप मित्र मैत्रीण सगळं समजून त्यांचा हात धरूनच पुढे जायचंय मला. आणि आपोआप धैर्यशीलता येते आपल्यात. खरंच आहे. कारण का मी जे अनुभव ऐकले तुमच्या चॅनलवरती, मला मी खूप आधी खचून गेलेले ते. पण मी जसं मी तुमच्या चॅनलचे अनुभव ऐकायला लागले ना, मला माहिती नाही मला कुठून हत्तीचं बळ आलं, कुठून मला धैर्य आलं, मला नाही माहिती. कदाचित हे स्वामींनी तुमच्या मार्फत मला मार्ग दाखवलाय. तुम्हाला त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद ताई. खूप म्हणजे खूप धन्यवाद. आणि तुम्ही जे कार्य करताय ना ताई, म्हणजे तुम्हाला मी शब्दात नाही सांगू शकत तुम्ही किती म्हणजे किती महान कार्य करताय ताई. इतक्या म्हणजे कोटी सबस्क्रायबरचे तुम्हाला खूप खूप आशीर्वाद आहेत. खरंच सांगते तुम्हाला खूप सारे ब्लेसिंग्स आहेत की तुम्ही आम्हाला मार्ग दाखवताय ताई, माहिती का. पण मी इथून पुढे ठरवलंय ताई की आता रडायचं नाही, लढायचं आणि आपला मार्ग आपण काढत राहायचं. स्वामी आहेत पाठीशी. मला इतक्या अनुभवातनं आलेलं आहे. 2016 मध्ये माझे वडील वारले. तर अचानक मला म्हणजे वडिलांचं कार्य वगैरे झाले, तेरावा वगैरे झाला. त्याच्यानंतर मला अचानक छातीमध्ये प्रेशर आल्यासारखं व्हायला लागलं. कारण का आम्ही दोघी बहिणी आहोत. आम्हाला पाठीमागं आईच्याकडचंही कोणी नाही आणि वडिलांच्याकडचंही कोणी नाहीये. म्हणजे माझं माहेर म्हणजे माझी आई आणि बहीणच आहेत असं समजून झाला. आणि मला एकदा माझे वडील गेल्यानंतर माझी आई, माझी पॅरालिटिक असलेली आजी जी 4 वर्ष बेड रिटर्न होती, म्हणजे आजीच्या समोर माझे वडील वारले. त्याच्यानंतर आणि आईचा एक भाऊ मतिमंद होता, त्याला माझ्या आईने सांभाळलं. तर घरामध्ये असे 3 व्यक्ती होते फक्त बाबांच्या माघारी. बाबा म्हणजे पॅरालिटिक होऊनच गेले, म्हणजे खूप लवकर त्याने गिव्हअप केलं आणि त्याच्यामध्येच ते गेले. तर मग मला त्या टेन्शननी मला एवढं प्रेशर आलं की म्हणजे मला छातीतच दुखायला लागलं अचानक. तर मग मी माझ्या जनरल डॉक्टरांकडे गेले तर त्यांनी मला सांगितलं की तुम्हाला एंजिओग्राफी करावी लागेल म्हणून.
तर मग मी एन्जिओग्राफी करायला मला जेव्हा त्यांनी मला घेतलं त्या ह्याच्यावरती ऑपरेशन थिएटरमध्ये, हा, हा. तेव्हा मी कंटिन्यू स्वामींचं नामस्मरण करत होते आणि स्वामींना माझं सगळं दुःख सांगत होते की मला अय्या. पाठीशी कोणी नाहीये आणि खरं. मला माझ्या वडिलांच्या ठिकाणी आता मी आहे, मला माझ्या फॅमिलीला सांभाळायचे, तुम्ही माझे रिपोर्ट बरोबर. नॉर्मल आणा. हो. तर तुम्हाला सांगते ती एन्जिओग्राफी होईपर्यंत मी कंटिन्यू स्वामींचं नामस्मरण करत होते ताई तसल्या अवस्थेमध्ये. बापरे. आणि नंतर जेव्हा माझे रिपोर्ट आले तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की काही नाही, नॉमिनल जे जनरल लोक म्हणजे 30% हे आहे आणि ते नॉर्मल असतं म्हणाले. हा. कुठल्याही व्यक्तीच्या आपण घेतलं तर आपलं ते 30% हे नॉर्मल आहे, रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत म्हणून सांगितलं. हो त्या ना? क्षणापासून किती भाग्यवान स्वामींच्या ताई. वरचा हो ताई, आणि त्या क्षणापासून इतका दृढ विश्वास बसला माझा. बरोबर. त्याच्यानंतर परत एकदा सांगते मी, असं स्वामींचं पारायण चालू होतं माझं आणि माझा हात मी असं कानावरचे केस मागं करायला गेले हा, हा. तर माझा हात कानाच्या मागे लागला माझ्या. तर अच्छा. मला कानाच्या मागे तिथे गाठच लागली ताई. मला कधीच असं माहिती नाही की मला तिथं काही गाठ आहे वगैरे असं. तर मी तिथे गाठ दिसल्यानंतर माझं बापरे. सगळं लक्ष तिथं विचलित, म्हणजे पूर्ण विचलित झालं पारायणावरनं. हो. मग मी स्वामींचा इतका धावा केला, म्हटलं स्वामी महाराज हे जे आहे ना, म्हणजे हे मला काही माझ्या ह्याच्यात नसू दे म्हणलं. म्हणजे भीती वाटते ना ताई गाठ म्हणलं की बरोबर आता आहे. आजकाल शुल्लक गोष्टीवर आपण हो. कुठल्या कुठं जातं ते. कुठल्या कुठे जातं खरंय. तर तुम्हाला विश्वास बसणार नाही ताई, मी ते हा. पारायण केलं. त्याच्यानंतर मी 11 वेळा ह्याचं स्वामींचं तारक मंत्र म्हणलं 11 वेळा. त्याच्यानंतर मी स्वामींना म्हणलं की ही माझी गाठ निवळू दे, मी हा अनुभव ताईंच्या चॅनलवरती हे हो. शेअर करेल म्हणून. खरंच, ताई खरंच. तुम्ही विश्वास ठेवणार नाही, मी त्या दिवशी फक्त अंगारा लावला पारायणाचा हा. आणि ते 11 वेळा तारक तीर्थ जे होतं ते घेतलं. दुसऱ्या दिवशी माझी गाठ गायब होती ताई. अय्या. त्या दिवसापासून मी तुमचा फोन ट्राय करते पण मला फोनच लागला नाही तुमचा. आणि आज माझं भाग्य चांगलं की तुमचा फोन लागला, माहिती का. मला नाही, इतकं असं म्हणजे कसं मी स्वामी थक्क कोणालाच झाले ते करणार नाही. अनुभव, इतका माझ्या अंगावर काटा येतोय सांगताना तुम्हाला. खरंच ती ताई. गायबच झाली. अरे वा. आणि तुम्हाला सांगते मला माझ्या पायामध्ये एवढे क्रॅम्प्स यायचे, अचानकच काहीतरी व्हायचं. अहो मला म्हणजे महाराजांना मुजरा करायला सुद्धा मी बसू शकत नव्हते. महाराजांना मी एवढी प्रार्थना म्हणलं, महाराज माझं काही चुकतंय का, माझी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीये का, माझं काही चुकत असतं तर मला क्षमा करा म्हणलं. आणि त्यांना म्हणलं माझे पाय शाबूत ठेवा, कारण का मी जर खचून गेले तर माझ्या घराकडे कोण बघणार. मी तुम्हाला खोटं वाटेल तर मी प्रत्येक गोष्ट महाराजांबरोबर शेअर करते, महाराजांच्या पुढे रडते, माझी प्रत्येक गोष्ट मी महाराजांना सांगते. पण मला नाही माहिती की माझ्या काही गोष्टींमध्ये मला अनुभव का नाही मिळत आहेत. नाही, म्हणजे मला असं येईल वाटतं माझी आता. हे सेवा बघा कमी ताई. पडतीये हो. प्रत्येक गोष्टीला कसं आपल्या आता जसे जसे प्रारब्ध असतात त्याच्यानुसार आपल्या कर्माचं आपल्याला फळ मिळत जातं ताई. हो ते ताई, पण पण आता मिळेल. मला सुद्धा ना मी खूप असं म्हणजे म्हणते मी खूप स्ट्रॉंग आहे, पण मला शेवटी एका स्टेजला आपल्याला असं वाटतं ना ताई बरोबर. की आता हे सगळं कुठेतरी थांबायला पाहिजे. बाळ केवढं आहे आपलं ताई उरलेलं तुमचं आयुष्य आणि? कुठेतरी चांगलं आपल्याला जगलं पाहिजे आपण असं. बरोबर. बाळ केवढं आहे आणि काय तुमचा म्हणता मुलगा केवढा आहे? 10 वर्षाचा आहे ताई. आणि तो सुद्धा ना ताई खूप खूप हट्ट करायला लागलाय हो. म्हणजे अय्या. मला असं वाटतं की तो घरातल्या वातावरणाचा मुलं फायदा हो घेतात हो म्हणतात हो ना, हो हो. अगदी तसं. तर मला ना ते प्रदीप दादांना विचारायचं आहे, फोन करायचा आहे, पण मला भीती वाटते त्यांना फोन करायची. नाही तर पण महिला म्हणजे सहकारी ग्रुपच्या ताईंना सांगा ना ताई. नाव काय मग त्यांचं? असे भरपूर ग्रुप आहेत ताई. बर बर बर. हा. तुम्ही मला ऍड केलेलं आहे त्या ग्रुपमध्ये. कुठल्या ग्रुपमध्ये आहेत तुम्ही? 65 महिला. हा मग त्याच ग्रुपच्या ऍडमिनला सांगा ना ताई. बर बर. मग ते मला मदत करतील का या हो गोष्टीसाठी? हो हो. आणि ऑफिसमध्ये सुद्धा ताई मला एवढा त्रास होतो सगळ्या बाबतीने. पण मला माहिती नाही स्वामींनी मला आजपर्यंत इतकं म्हणजे इतकं पाठबळ दिलेलं त्या बाबतीमध्ये. काही गोष्ट आली ना ताई, मी श्री स्वामी समर्थ असे कुठलाही मेल येऊ दे, कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट होऊ दे, मी कंटिन्यू स्वामींचा जप करते कंटिन्यू. म्हणजे त्याच्यात ना बरोबर टॅकल होतो तो प्रॉब्लेम माझ्याकडनं. म्हणजे स्वामी म्हणतात ना की तुम्ही एका ठिकाणी बसून नामस्मरण, तसं नाहीये ताई. आपण कंटिन्यू असं नामस्मरण केलं ना खूप ताकद आहे. आणि मला ना एक चांगला म्हणजे मला माहिती नाही, मी लहान तोंडी मोठा घास घेतेय, पण माझ्यासारख्या असंख्य ताई आहेत की ज्यांना इतके प्रॉब्लेम आहेत माझ्यासारखे. तर मला त्यांना एकच छोटासा संदेश द्यायचा आहे तुमच्या चॅनल मार्फत की आपल्यासारखे लोक जे असतात ना ते खूप स्ट्रॉंग असतात आणि देव प्रत्येकाला आपल्यासारखं आयुष्य देत नाही. कारण का सगळं चांगलं असल्यानंतर ना ताई कुणीही आयुष्य जगतं, कुणीही सर्व्हाइव्ह करतं त्या गोष्टींना. पण देवानी आपल्याला सिलेक्ट केलेलं आहे का, कारण आपण स्ट्रॉंगेस्ट आहोत. आपल्याला ना तो म्हणतात ना डी ग्रुपची गणित असतात
हो 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 आपण डी ग्रुप आलेत, आपण एकदम काय म्हणतात स्टार परफॉर्मन्स हो, आहोत, हो, म्हणून हो. आपल्याला असं छान देवाने सिलेक्ट केलेलं खरंय आहे. खरंय खरंय म्हणून किती छान म्हणून सांगताय. आणि स्वामींचं जेवढं सेवा करेल ना ताई, तेवढं आपल्याला मार्ग आपले मोकळे होत हो, जातात, हो. काटे आपले जाऊन फुलं तयार होतात त्याच्यामध्ये. हो, मी खरंय. माझा अनुभव सांगते. म्हणजे मला विश्वास आहे एक ना एक दिवस माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत आणि सगळं चांगलं होणार आहे होणारच ताई, होणारच. स्वामींच्यामुळेच. खरंच. पण स्वामींचं माझी सेवा जी आहे स्वामींचं मॅडम, मी दररोज 7 अध्याय असं मी पारायण करते. तारक मंत्राचं तीर्थ असतं घरामध्ये सगळ्यांना देते. म्हणजे जे माझे 90% जो माझा प्रॉब्लेम होता ना, तो आता हो, हो. 70 वरती आलेला आहे. अजून तर म्हणजे नील मी होईल ताई. सेवामध्ये हा एकदम नील होईल, तुम्ही एवढ्या फ्री व्हाल आणि सगळं सुरळीत चालेल बघा. आणि मला ना स्वामींचा जेवढा प्रचार करता येईल ना सेवेचा, हो, हो. तेवढा मला माझ्याकडनं, मी स्वामींना तेच म्हणते, मला बाकी काही नको, माझ्या हातनं एवढी चांगली कर्म घडू दे खरंय खरंय की खरंय. त्या लोकांपर्यंत तुमचं, त्यांच्या थ्रू सुद्धा तुमचं जय जयकार नाव होऊ दे, निघालं असं मी पाहिजे. म्हणते. हो हो तेच ना. त्यामुळे तर मला हा स्वामी सेवेत अनुभव येतात. शेअर करायचा होता तुमच्या बरोबर. असे हो. असंख्य अनुभव आहेत, पण मी इथून पुढे आता एक तरी होईना महिन्यातनं मी अनुभव शेअर करणार शेअर आहे ताई. करत जाते. मला हो. खूप अनुभव छान छान आलेले. हो ना? आणि मी तुम्हाला फोटो पण पाठवले माझ्या पारायण काळामध्ये. मला फुलं हा, वगैरे किती छान तयार झालेली आहेत माझ्या हा ह्याच्यामध्ये. हा हा खूप बरोबर. खूप सुंदर अनुभव आलेले आहेत ताई मला. चालेल चालेल हं, ताई मी शेअर करते. ओके ताई, खूप श्री खूप स्वामी धन्यवाद समर्थ. तुमचे. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. वाटला श्री स्वामी ते मला समर्थ. कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.